हाय ऑल, वेलकम टू प्रोफेसर सुनील सायन्स अकॅडमी. आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सायन्स या विषयाची तयारी करून घेत असतो. MPSC राज्यसेवा असो, MPSC कंबाईन परीक्षा असो, MPSC गट ब किंवा गट क या परीक्षांमध्ये सायन्स या विषयाबद्दल प्रश्न विचारले जातात. या विषयाची आपण तयारी आपल्या यूट्यूब चॅनलवर करून घेत आहोत. तरी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जितका होईल तितका व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जी अपकमिंग MPSC कंबाईन एक्झाम येणार आहे त्या एक्झाममध्ये प्री एक्झाममध्ये सायन्स हा विषय विचारला जातो. त्यामध्ये रसायनशास्त्र, बायोलॉजी आणि फिजिक्स या तीन विषयांवर जास्त भर दिलेला असतो. बायोलॉजी हा पार्ट जास्त प्रमाणात विचारतात, तिथे 8 प्रश्न विचारले जातात. केमिस्ट्रीमध्ये 4 to 5 क्वेश्चन्स आणि फिजिक्समध्ये 4 to 5 क्वेश्चन्स. अशा प्रकारे टोटल 15 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यापैकी 4 ते 5 प्रश्न हे रसायनशास्त्र विषयाबद्दल असतात. आज आपण रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न इथे डिस्कस करणार आहोत. प्रश्न आणि त्याचा कन्सेप्ट आपण सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न आपल्या समोर दिसतोय. पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 1 विच ऑफ द फॉलोइंग is or are correct statement respect to copper, सिल्वर आणि गोल्ड. ओके, म्हणजे तुम्हाला हे 3 एलिमेंट्स दिलेत, 3 मूलद्रव्य दिलेत. या मूलद्रव्याबद्दल आपल्याला बघायचं की कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर बघा, कॉपर, सिल्वर आणि गोल्ड. कॉपर, सिल्वर अँड गोल्ड याला जर लक्षात ठेवायचं असेल तर आपण असं लक्षात ठेवतो, कुठेही चांदी सोने. कुठेही चांदी सोने, सिल्वर म्हणजे चांदी आणि गोल्ड म्हणजे सोने, असं लक्षात ठेवायचं. आणि हे तिन्ही एलिमेंट एका ग्रुपमध्ये असतात, एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. प्रेझेंट इन सेम ग्रुप. तर बघूया पहिलं स्टेटमेंट काय म्हटलं त्यांनी. पहिलं स्टेटमेंट तुम्हाला म्हटलंय ऑल ऑफ देम कॅन फाउंड नॅचरली इन द एलिमेंटल स्टेट. येस, हे एलिमेंटल स्टेटमध्ये आपल्याला मिळतात, कारण हे मेटल्स आहेत. मेटल्स आपल्याला एलिमेंटल स्टेटमध्ये मिळतात. मॉलिक्युलर स्टेट म्हणजे H2, जसा हायड्रोजन गॅस मिळेल, हा आपल्याला त्याच्या मॉलिक्युल फॉर्म मध्ये मिळतो. पण हे जे एलिमेंट्स असतात कॉपर, सिल्वर, गोल्ड हे आपल्याला एलिमेंटल फॉर्म मध्ये मिळतात. त्यानंतर दुसरं काय म्हटलं की ऑल ऑफ देम बिलॉंग टू सेम ग्रुप इन पिरियडिक टेबल. म्हणजे हे पिरियडिक टेबलच्या सेम ग्रुपमध्ये आहेत का? हो, आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलंय. आता बघा, जसं आपण पिरियडिक टेबल बघूयात, एक शॉर्ट मध्ये पिरियडिक टेबल समजून घेऊया. पिरियडिक टेबलवर मी एक आपल्या चॅनलला ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आपण आवर्जून बघावा, जेणेकरून पिरियडिक टेबलचा आपला कुठलाही प्रश्न एक्झाम मध्ये येईल तर तो व्हिडिओ बघून सॉल्व्ह करू शकाल. ओके, पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला माहिती आहे 4 ब्लॉक असतात, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक अँड F ब्लॉक. D ब्लॉक इज कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स. याच्यामध्ये जवळपास सगळे मेटल्स असतात, ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो आपण त्यांना. आता जो आपला कॉपर, सिल्वर, गोल्ड आहे इथे असतो. कॉपर, सिल्वर आणि गोल्ड या ग्रुपमध्ये असतो, राईट. तर हे विधान पण इथे बरोबर झालं. S ब्लॉक असतो, S ब्लॉक मध्ये मेटल्स असतात, P ब्लॉक मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटल्स असतात. F ब्लॉक मध्ये आपले लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स हे 2 प्रकारचे एलिमेंट असतात. समजलं? हा प्रश्न तुमचा आहे डिपेंड्स ऑन पिरियडिक टेबल. याचा जो मागचा जो कन्सेप्ट आहे पिरियडिक टेबल म्हणजे आवर्त सारणीवर तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. ओके, याचा आन्सर काय येईल? बोथ 1 and 2. ओके, चला तर समोरचा प्रश्न बघूयात. या प्रश्नामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर आपण विचारू शकता. तुम्हाला कॉपर, सिल्वर, गोल्ड याचा सिम्बॉलवर प्रश्न विचारू शकतो. ओके, तरी आपण पिरियडिक टेबलचं लेक्चर बघून घ्यावे. आपल्या युट्यूब चॅनलला त्याची लिंक दिलेली आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपला हा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द मोस्ट अँड द लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल में लिस्ट आणि मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कुठला असतो. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय असतं की समजा आपल्याकडे एक ॲटम आहे HCl, जसं एक मॉलिक्युल HCl, इथे हा सिंगल बॉन्ड आहे बघा. एव्हरी सिंगल बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन. हा प्रत्येक सिंगल बॉन्ड 2 इलेक्ट्रॉननी बनलेला असतो. आता इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणजे काय? असा एलिमेंट त्याची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी खूप जास्त आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढणार. इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर. ही काय झाली आपली पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पेअर तो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअरला आपल्याकडे ओढतो. आता इथे जर आपण बघितलं, क्लोरीन काय असतो? क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट असतो. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट, EN म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह. तो क्लोरीन काय करतो? ही जी
यांच्या दोघांमधली पेअर आहे ना, इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. बरोबर. आता पिरियॉडिक टेबल मध्ये काय असतं, लेफ्ट टू राईट जाताना, लेफ्ट टू राईट इन अ पिरियॉडिक टेबल, लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, काय होते, इन्क्रीज होते. कधी, जेव्हा लेफ्ट टू राईट जातो आपण तेव्हा. लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुमची वाढते. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, फ्लोरीन इज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. फ्लोरीन इज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल, म्हणजे फ्लोरीनची सगळ्यात जास्त असायला हवी. आता फ्लोरीन कुठलं ऑप्शन आहे, ऑप्शन ए मध्ये फ्लोरीन आहे आणि ऑप्शन डी मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन सी आणि ऑप्शन बी आपलं रॉंग झालं. आता मला ए आणि डी मध्ये बघायचंय कुठलं करेक्ट आहे. बरोबर. फ्लोरीन हा सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतो पिरियॉडिक टेबल मध्ये. बघा, पिरियॉडिक टेबल मध्ये फ्लोरीन इकडे असतो. जसं आपण म्हणतो की टू बॉटम आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. जसं जर मी टॉप टू बॉटम जाणार इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप म्हणजे वरून खाली जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होणार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस म्हणजे कमी होते. कधी, जेव्हा वरून खाली जातो तेव्हा. लेफ्ट राईट जाताना वाढते आणि वरून खाली येताना कमी होते. आता बघा, इथे एक्स्ट्रीम राईटला फ्लोरीन असतो आणि इथे आपला असतो सीझियम. सीझियमची सगळ्यात कमी असते आणि फ्लोरीनची सगळ्यात जास्त असते. असं ऑप्शन कुठला आलं बघा, ऑप्शन ए. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. बघा, प्रश्नांचा कन्सेप्ट आपण समजून घेतो जेणेकरून तुमची रिव्हिजन पण फास्ट होईल. आता या वेळामध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्याची पण फारशी गरज आहे, तर प्रश्नासोबत रिव्हिजन करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त वाचायची गरज पण पडणार नाही. तसं मी रिव्हिजनचे व्हिडिओ बनवणारच आहेत. एक आपण फास्ट ट्रॅक व्हिडिओज पण घेणार, त्याच्यामध्ये आपलं सगळं रिव्हिजन होणार. हा प्रश्न कळाला सगळ्यांना. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. आता प्रश्न बघा, त्यांनी काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमनली यूज केमिकल फॉर रायपनिंग ऑफ मँगोज. म्हणजे आंबे पिकवण्याकरता आपण कुठलं मोस्टली कॉमन केमिकल यूज करतो. प्रश्न साधा जनरल नॉलेजचाच प्रश्न आहे की कुठला आपण केमिकल यूज करतो आंबे पिकवण्यासाठी. आहे माहिती कोणाला याचा आन्सर? बघा, कॅल्शियम कार्बाईड याचा फॉर्म्युला असतो CaC2, याला म्हणतो आपण कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईड हा जो एलिमेंट, हा जो आपला मॉलिक्यूल आहे, हा किंवा केमिकल हा आपण यूज करतो रायपनिंग ऑफ मँगोज करता. मोस्टली हा काय करतो, मॉइश्चर सोबत रिॲक्ट करतो आणि आपल्या जो पण फ्रूट आहे त्याला काय करतो, हा पिकवतो. आता बघा, कॅल्शियम कार्बाईड हा जो कॅल्शियम कार्बाईड आहे, कॅल्शियम कार्बाईड जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट होतो, याला जर आपण पाण्यात टाकलं तर काय करतो, हा ऍसिटायलिन नावाचा एक गॅस तयार करतो. ऍसिटायलिन, कुठला गॅस तयार करतो, ऍसिटायलिन. याला काय म्हणतो आपण, ऍसिटायलिन गॅस. ऍसिटायलिन गॅस तयार होतो आणि हा गॅस काय करतो, आंब्याला पिकवायला मदत करतो. काय करतो हा गॅस, आंब्यांना पिकवायला मदत करतो. कुठला आपण एलिमेंट यूज, कुठला मॉलिक्यूल यूज केला, कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईडला जर आपण वॉटरमध्ये मिक्स केला, पाण्यात जर मिक्स झाला तर तो कुठला गॅस बनवतो, ऍसिटायलिन गॅस. आणि हा गॅस, दिस गॅस इज रिस्पॉन्सिबल फॉर द रायपनिंग ऑफ मँगोज. दिस गॅस इज युज्ड इन रायपनिंग ऑफ मँगोज. म्हणजे आंब्यांना पिकवण्याकरता आपण हा गॅस यूज करतो. कळाला हा प्रश्न तुम्हाला? बरोबर. याच्यामध्ये काही डाऊट? ओके. अजून याच्यावर काय, कॅल्शियम कार्बाईडवर काय प्रश्न विचारतो. कॅल्शियम कार्बाईडचं स्ट्रक्चर असं असतं, कॅल्शियम कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, आणि इथे असतं आपलं -2 चार्ज, इथे -2 असतो आणि इथे आपला कॅल्शियम +2 असतो. प्रश्न असा विचारू शकतात की या कॅल्शियम कार्बाईडमध्ये किती पाय बॉन्ड आहेत. याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड असतात, 2 पाय बॉन्ड्स अँड 1 सिग्मा बॉन्ड. एक पाय बॉन्ड असतो आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. सिग्माचा सिम्बॉल असा असतो, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्डवर पण प्रश्न विचारू शकतो. हे आपण जसं जसं रिव्हिजन होत जाणार तसं आपण क्वेश्चन्स घेत जाऊयात. समजलं? प्रश्न, ऑप्शन आणि ऑप्शनच्या मागची थेअरी, हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला समोरचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन विचारलाय 5, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ऍक्टिव्ह केमिकल. या ऍक्टिव्ह केमिकली, याच्यापैकी कुठला केमिकली ऍक्टिव्ह असतो. आता बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, क्लोरीन, फ्लोरीन, लिथियम आणि आयोडीन. क्लोरीन,
फ्लोरीन, लिथियम आणि आयोडीन. आता बघा जसं मी म्हटलं तुम्हाला फ्लोरीन इज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. फ्लोरीन इज हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल म्हणजे पिरियडिक टेबल मधला सगळ्यात जास्त हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. जर हा एलिमेंट हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर याची ऍक्टिव्हिटी पण वाढली म्हणजे हा केमिकली काय झाला ऍक्टिव्ह. सो देअरफॉर फ्लोरीन इज हायली ऍक्टिव्ह म्हणजे केमिकली खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. मोस्टली जी हॅलोजन फॅमिली असते ना ती रिॲक्टिव्ह असते. हॅलोजन फॅमिली इज मोस्टली रिॲक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 6. द अल्कली मेटल्स आर गुड रिड्युसिंग एजंट्स. दिस इम्प्लाइज दॅट. आता एक गुड रिड्युसिंग एजंट म्हणजे काय असतं? रिड्युसिंग एजंट म्हणजे आता बघा दोन टाईपचे आपल्या प्रोसेस असतात. एक असते ऑक्सिडेशन मेथड, एक असतं ऑक्सिडेशन आणि एक असतं रिडक्शन. ओके, दोन प्रकारच्या या अभिक्रिया असतात. एक ऑक्सिडेशन अभिक्रिया आणि एक रिडक्शन अभिक्रिया. आता ऑक्सिडेशन अभिक्रियेमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन मध्ये काय होतं बघा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आपण ऑक्सिजनला ऍड करतो, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची ऍडिशन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हे क्लासिकल कन्सेप्ट नुसार आपल्याला कळायला लागलं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन काढणे आणि ऑक्सिजन ऍड करणे. आणि याच्याच बरोबर एक अजून एक कन्सेप्ट असतो, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन सोबत सोबत रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि एक असतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे असतात. या तीन कन्सेप्ट असतात बरोबर. या उलट आपलं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. यालाच काय म्हणतो आपण? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन. त्यानंतर आपलं असतं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनला रिमूव्ह करायचं असतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर आपलं असतं रिडक्शन मध्ये काय असतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इथे आपण इलेक्ट्रॉनला गेन करतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हा झाला आपला रिडक्शनचा कन्सेप्ट. याच्यावर प्रश्न विचारू शकतो की ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय. या तीन प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ऑक्सिडेशन मीन्स ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आता बघा ज्याचं ऑक्सिडेशन होतं, हे बघा ज्याचं ऑक्सिडेशन होतं, ज्या आपण लिहूयात ज्याचे ऑक्सिडेशन होते, ज्याचे ऑक्सिडेशन होते तो रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो. तो रिड्युसिंग एजंट असतो. आणि या उलट ज्याचे रिडक्शन होते, ज्याचे रिडक्शन होते तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो, ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कळालं मला काय म्हणायचंय? बघा ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट आणि ज्याचं रिडक्शन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट. आता यांनी काय म्हटलंय? रिड्युसिंग एजंट. तर रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? त्याचं ऑक्सिडेशन होते बरोबर. रिड्युसिंग एजंट अंडरगोज ऑक्सिडेशन. त्यांचे स्वतःचे काय होते? ऑक्सिडेशन होते, अंडरगोज ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय बघा बरं, मी काय लिहून दिलं तुम्हाला? ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कुठं दिसतंय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन? हा बघा ऑप्शन सी मध्ये दिसतंय. ऑप्शन सी मध्ये काय दिलं? दे इझिली लूज इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करू शकतात बरोबर, त्यांचे इलेक्ट्रॉन इझिली लॉस होऊ शकतात. हा झाला तुमचा कन्सेप्ट. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न अजून काय विचारू शकतात की ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय असतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं की रिडक्शन होतं, याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. टॉपिक क्लिअर? बस इतकंच तुम्हाला करायचं आहे प्रत्येक प्रश्नाबद्दल. ऑक्सिडेशन रिडक्शन बद्दल तुम्ही इतकं वाचलं तरी खूप आहे. याच्यावरचा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. चला समोरचा प्रश्न बघूयात. कळतं तुम्हाला? कन्सेप्ट वगैरे कळतायत ना? काही असेल डाऊट वगैरे तर मला विचारा, तुम्ही कमेंट करू शकता. आता बघा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन एज वूड अल्कोहोल. आता हा ऑब्वियस जीकेचाच प्रश्न आहे. वूड अल्कोहोल म्हणजे मिथॅनॉल. मिथॅनॉल म्हणजेच मिथाईल अल्कोहोल. मिथॅनॉलला आपण म्हणतो कधी कधी, याचं हे आयुपीएसी नेम झालं, याला आयुपीएसी नेम म्हणतो आपण, आयुपीएसी. आणि यालाच म्हणतो आपण मिथाईल अल्कोहोल, यालाच काय म्हणतो आपण? मिथाईल अल्कोहोल. याचा फॉर्म्युला जर विचारला तुम्हाला, फॉर्म्युला द्यायचा आहे CH3OH. याचा फॉर्म्युला CH3. ऑप्शन झाला आपलं ए. एला काय म्हणतो आपण? वूड अल्कोहोल. ए इज कॉल्ड एज वूड अल्कोहोल. आणि हा जो मिथाईल अल्कोहोल आहे ना, मिथाईल अल्कोहोल इज ऑल्सो युज्ड इन सॉल्व्हेंट, युज्ड एज अ सॉल्व्हेंट, युज्ड एज अ सॉल्व्हेंट इन मेनी ऑर्गॅनिक रिएक्शन, इन मेनी रिएक्शन्स, इन मेनी केमिकल प्रोसेसेस, इन मेनी केमिकल प्रोसेस. कुठल्याही मतलब मोस्टली प्रोसेसेस मध्ये आपण हा
ऍज अ सॉल्व्हेंट म्हणून यूज करतो. सॉल्व्हेंट म्हणजे रिॲक्शन साठी मीडियम यूज करणे. सॉल्व्हेंट म्हणजेच रिॲक्शन मीडियम. कळालं? इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटानॉल हे पण अल्कोहोलचेच प्रकार आहेत, पण त्याला आपण वूड अल्कोहोल म्हणत नाही. वूड अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. चला तर समोरचा प्रश्न बघूया. वेन सल्फर इज हिटेड विथ रबर द प्रोसेस इज कॉमनली नोन ॲज. आता बघा, रबर आपलं असतं. रबर म्हणजे रबरमध्ये कुठला युनिट असतो? आयसोप्रीन युनिट. याच्यावर प्रश्न विचारू शकतो. रबर कंटेन्स आयसोप्रीन युनिट, आयसोप्रीन युनिट. रबरमध्ये काय असतं? आयसोप्रीन युनिट. त्याचा फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला, असा असतो CH2 डबल बॉन्ड C CH3 CH डबल बॉन्ड CH2. याला म्हणतो आपण आयसोप्रीन. याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा असला तर याच्यामध्ये कार्बन 5 असतात आणि हायड्रोजन किती आहेत बघा, 2 आणि 3 5 आणि 3 8. C5H8 याचा फॉर्म्युला झाला. ओके, हा झाला आयसोप्रीन युनिट. जर कुठल्याही नॅचरल रबरला आपण सल्फर सोबत हीट केलं हाय टेम्परेचरवर, त्याच प्रोसेसला आपण म्हणतो व्हल्कनायझेशन ऑफ रबर. काय म्हणतो आपण त्याला? व्हल्कनायझेशन ऑफ रबर. सल्फर आपण काय करतो? व्हल्कनायझेशन. याच प्रोसेसला आपण म्हणतो व्हल्कनायझेशन ऑफ रबर. आता याच्यामध्ये काय होतं बघा, व्हल्कनायझेशन मध्ये जो नॅचरल रबर असतो ना, तो हा कसा लगेच ओढला की तुटून जाईल. पण जो रबर व्हल्कनाइज रबर असतो त्याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढते. व्हल्कनाइज रबर मध्ये काय असतं? हायली स्ट्रेंथ त्याच्यामध्ये जास्त असते, स्ट्रेंथ असतो त्याच्यामध्ये. इलास्टिसिटी, ऍक्च्युली इलास्टिसिटी सेम राहते. नॅचरल रबर आणि आपल्या व्हल्कनाइज रबर मध्ये इलास्टिसिटी सेम. जेवढा तुम्ही ओढणार तेवढाच तो ओढला जाईल, पण स्ट्रेंथ कशाची जास्त? व्हल्कनाइज रबरची. व्हल्कनाइज रबर मध्ये तुमच्या ज्या नॅचरल रबर मध्ये क्रॉस लिंक बनतो सल्फरचा. याच्यामध्ये काय असतं? क्रॉस लिंक ऑफ सल्फरचा क्रॉस लिंक असतो. असा प्रश्न विचारू शकतात की व्हल्कनाइज रबर कंटेन्स विच टाइप ऑफ क्रॉस लिंक? तो सल्फरचा क्रॉस लिंक असतो त्याच्यामध्ये. ओके, याच्यावरती तुम्हाला हा प्रश्न. हा एक पॉलिमर म्हणतो आपण, यालाच काय म्हणतो? पॉलिमर. आयसोप्रीन म्हणजेच नॅचरल रबर. आयसोप्रीनला आपण काय म्हणतो? आयसोप्रीन इज कॉल्ड एज नॅचरल रबर. पॉलिमर पण प्रश्न विचारले जातात. आणि व्हल्कनाइज रबर म्हणजे सिंथेटिक रबर. बरोबर. चला तर समोरचा प्रश्न बघूया. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारला हेमॅटाइट अँड मॅग्नेटाइट आर द ओअर्स ऑफ. आता हे सगळ्यांना माहिती असतं की हे कुठल्या टाईपचे ओअर्स आहेत. हेमॅटाइट आणि मॅग्नेटाइट हे कोणाचे ओर आहेत? हे आयनचे ओर असतात. हेमॅटाइटचा फॉर्म्युला काय असतो बघा? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हेमॅटाइट? हेमॅटाइट म्हणजे Fe2O3. हेमॅटाइट इज कॉल्ड एज Fe2O3 आणि मॅग्नेटाइट इज कॉल्ड एज Fe3O4. हे ओर झाले. मॅग्नेटाइट हा आपला मतलब म्हणजे हा क्वालिटी ओर असतो. मॅग्नेटाइट हा इज क्वालिटी ओर. याच्यापासून मॅग्नेट पण बनतं. ओके, Fe2O3 इज कॉमन ओर ऑफ आयन. आता तुम्हाला कॉपरचे ओर म्हटलं. कॉपरचे ओर असतात की जस्ट नॉर्मली एक्झाम्पल देतो मी. मॅलेचाइट याचा ग्रीन कलर असतो मॅलेचाइट. चॅल्कोपायराइट. याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ओव्हर्सवर, एक प्रश्नामध्ये तुम्हाला मिळेल. याचा फॉर्म्युला असतो CuFeS2. फॉर्म्युला पण आजकाल विचारू शकतात. मॅलेचाइटचा फॉर्म्युला. ओके, मॅलेचाइटचा फॉर्म्युला आपण लिहिलात. हा याचा फॉर्म्युला आहे CuFeS2 याचा फॉर्म्युला. मॅलेचाइटचा फॉर्म्युला असतो CuCO3 कॉपर कार्बोनेट प्लस कॉपर हायड्रॉक्साईड. हा याचा फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला बेस पण प्रश्न विचारतात आजकाल. मॅग्नीसचे पण ओर असतात. मॅग्नीसचा ओरचा पण एक फॉर्म्युला लिहूयात. त्याला म्हणतो पायरोल्युसाइट. याचा फॉर्म्युला असतो MnO2 इज कॉल्ड एज पायरोल्युसाइट. झिंकचे ओर असतात ZnS झिंक सल्फाइड या स्क्लेराइट. ओके, ZnS झालं आपलं, Ag2S झालं, झिंकचं ZnS झाला, राईट. हे झाले ओर्स. समोरचा प्रश्न बघूयात. विच अमॉंग द फॉलोइंग इज क्विकसिल्वर म्हणजे काय? आता क्विकसिल्वर म्हटलं की मर्क्युरीचा सिम्बॉल काय असतो? Hg आणि याचा ऍटॉमिक नंबर असतो 80. मर्क्युरी. ओके, तर हा ओल्डेस्ट पॉइझन म्हणतो आपण मर्क्युरीला. हा हायली टॉक्सिक. याला आपण काय म्हणतो? ओल्डेस्ट पॉइझन आणि हायली टॉक्सिक असतो पॉइझन अँड टॉक्सिक इन नेचर म्हणजे घातक असतो मर्क्युरी. मर्क्युरीलाच काय म्हणतो आपण? पारा. याला आपण थर्मोमीटर मध्ये युज करतो.
पाऱ्याला कुठे यूज करतो आपण? थर्मोमीटर मध्ये. ओके, मर्क्युरीला आपण काय म्हणतो? पारा, आणि याला आपण थर्मामीटर मध्ये यूज केला जातो. समोरचा प्रश्न बघूयात. व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ क्विक लाईम? क्विक लाईमला काय म्हणतात? क्विक लाईमला आपण म्हणतो कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड, आणि याचा फॉर्म्युला काय असतो कॅल्शियम ऑक्साईडचा? CaO. आणि हा बनतो कसा बघा, आपल्याकडे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला मी हीट केलं तर आपल्याला मिळतो कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, आणि कॅल्शियम ऑक्साईडलाच काय आपण म्हणतो? क्विक लाईम. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज क्विक लाईम. क्विक लाईमला काय म्हणायचं? कॅल्शियम ऑक्साईड. तर ऑप्शन कुठला असणार? ऑप्शन बी. प्रिपरेशन पण तुम्हाला विचारू शकतो की हा कसा प्रिपेअर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. कार्बनच्या कंपाऊंडवर मोस्टली आयोग प्रश्न विचारतो, त्यापैकी हा एक प्रश्न आहे. विच ऑफ दिस इज नॉट अन ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ कार्बन? कार्बनचा ॲलोट्रॉपिक फॉर्म कुठला नाही हा विचार. आता बघा, कार्बनचे ॲलोट्रॉप्स असतात. जनरली देर आर 2 टाइप्स ऑफ ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. तर ॲलोट्रॉप्स मी तुम्हाला रिवाइज करून. ॲलोट्रॉप्स म्हणजे त्याच्या सेम एलिमेंटचे कंपाऊंड, वेगवेगळे कंपाऊंड. इथे पहिला असतो आपला क्रिस्टलाइन फॉर्म, क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप, आणि दुसरा असतो ॲमॉर्फस ॲलोट्रॉप. ॲमॉर्फस ॲलोट्रॉप. क्रिस्टलाइन मध्ये काय येतं बघा? डायमंड येतं. क्रिस्टलाइन मध्ये डायमंड येतो, बरोबर. डायमंड आला आपला पहिला डायमंड. दुसरा ग्राफाइट येतो. ग्राफाइटवर या राज्याचा प्रश्न विचारलेला, डायमंडवर प्रश्न आलेला. तिसरा येतो आपला फुलरिन. याला बकमिनिस्टर फुलरिन म्हणतो. बकमिनिस्टर फुलरिन, बकीबॉल सारखं स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट असतो ग्राफिन पण हा एक कार्बनचा ॲलोट्रॉप आहे, क्रिस्टलाइन. ॲमॉर्फस मध्ये भरपूर येतात. कोल आला, कोल. त्यानंतर चारकोल, कोक येतो, कोक. गॅस कार्बन, आपण त्याला अजून म्हणू शकतो लॅम्प ब्लॅक. हे काय झाले? आपले ॲमॉर्फस ॲलोट्रॉप झाले कार्बनचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आन्सर तर दिलं, हिंट बघा. तर कुठला नसेल? विच ऑफ दिस नॉट अन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन? बघा, हा आहे, हा पण आहे, आणि हा पण आहे. म्हणजे ऑप्शन काय असणार? नन ऑफ द अबाव. बरोबर, ऑप्शन काय असणार आपलं? नन ऑफ द अबाव. आता हा जो ग्राफिन असतो ना, ग्राफिन इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, सगळ्यात जास्त ग्राफिन. ग्राफाइट तर असतोच, बट ग्राफिन इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर. व्हेरी गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर. ग्राफाइट पेक्षा पण हा चांगला असतो, आणि याच्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन असतात. बघा, ग्राफाइट पण असतो कंडक्टर. इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड इलेक्ट्रिक करंट कॅरी करत नाही. ओके, डायमंड इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट इज गुड, बट ग्राफिन इज व्हेरी गुड. हा प्रश्न विचारू शकतो. ग्राफिनवर मला वाटतं आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारला नाहीये, तुम्ही लक्षात ठेवा. ग्राफिन इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड मध्ये एका कार्बनला 4 बॉन्ड असतात. बघा, डायमंड मध्ये काय असतं? डायमंड मध्ये कार्बन काय असतो? एका कार्बनला 4 बॉन्ड. ग्राफाइट मध्ये एका कार्बनला आपण 3 बॉन्ड, एक डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड. फुलरिन मध्ये पण, आपल्या फुलरिन मध्ये बघा काय असतं? फुलरिन मध्ये काय असतं? हेक्झॅगॉन असतो आपल्याकडे. हेक्झॅगॉन रिंग असतात. हेक्झॅगॉन रिंग 20 असतात. हेक्झॅगॉन रिंग इथे 20 असतात, आणि पेंटॅगॉन रिंग इथे 12 असतात. प्रश्न विचारू शकतो किती हेक्झॅगॉन, किती पेंटॅगॉन? 20 हेक्झॅगॉन आणि 12 पेंटॅगॉन. हा प्रश्न तुम्हाला आयोग विचारू शकतो. फुलरिनवर प्रश्न येऊ शकतो. हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. समोरचा प्रश्न बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज यूज जनरली ड्युरिंग द हायड्रोजनेशन रिएक्शन? आता हायड्रोजनेशन रिएक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन गॅस. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज हायड्रोजनेशन रिएक्शन. ओके, आता हायड्रोजनेशन आपण कधी करतो? समजा आपल्याकडे एक अल्किन आहे, आपल्याकडे कार्बनचा अनसॅच्युरेटेड मॉलिक्युल आहे, अल्किन त्याला म्हणतो आपण. हा डबल बॉन्डेड कार्बन म्हणजे अल्किन. याच्यामध्ये हायड्रोजन आपण टाकला. कॅटलिस्ट काम काय असतं? रिएक्शनचा रेट वाढवणं, रिएक्शनची स्पीड वाढवणं, म्हणजे रिएक्शनला लागणारा टाइम कमी करणं. तो कॅटलिस्टचा रोल असतो. कॅटलिस्ट काय करतो? आपल्या रिएक्शनला लागणारी जी ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे ना, तिला कमी करतो. काय म्हणतो आपण? कॅटलिस्ट डिक्रीज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. कॅटलिस्ट काय करतो? ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज करतो, म्हणजे तुमच्या रिएक्शनची स्पीड वाढली. आता कॅटलिस्ट कुठला घेऊ शकतो आपण? तर बघा, इथे तुम्ही निकेल पण घेऊ शकता,
तुम्हाला पॅलेडियम पण घ्यायचा घेऊ शकता आणि तुम्ही प्लॅटिनियम पण घेऊ शकता. निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनियम हे एकाच ग्रुपमधले एलिमेंट असतात. कुठल्या ग्रुपमधले? एकाच ग्रुपमधले एलिमेंट असतात. म्हणून आपण याला तिघांना कॅटलिस्ट म्हणून यूज करू शकतो. कसं लक्षात ठेवायचं बघा, मराठीमध्ये आपण नाव कसं लिखतो? निखिल म्हणजे निकेल. निखिल, त्याच्या वडिलांचं नाव पांडुरंग असं समजा, निखिल पांडुरंग पाटील. कसं लक्षात ठेवायचं? निखिल पांडुरंग पाटील. निखिल म्हणजे निकेल, पीडी मीन्स पांडुरंग, पाटील म्हणजे प्लॅटिनियम, असं लक्षात ठेवायचं. आपण पिरियोडिक टेबलवर एक लेक्चर घेतलेलं आहे. तुम्हाला जर एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे, कसे त्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं याच्याबद्दल व्हिडिओ असेल तर मी तो बनवेल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा की सर हा व्हिडिओ आम्हाला बनवून द्या. तुम्हाला जे पण व्हिडिओ लागतील अपकमिंग की हा सर मला या टॉपिक व्हिडिओ बनवून द्या, मी तुमचा तो व्हिडिओ बनवून देईन. म्हणजे याचा आन्सर काय झालं? हे पण आहे, हे पण आहे आणि हे पण आहे. म्हणजे ऑलरेडी आन्सर आपलं डी आहे. डी इज ऑल ऑफ द अबव. निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनियम हे आपले मेटल्स असतात सॉलिड स्टेटमध्ये. आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन या रिएक्शनला काय म्हणतो आपण? हायड्रोजनेशन. समजला कन्सेप्ट? व्हॉट इज इन बाय हायड्रोजनेशन? डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करणे. आता काय होईल? आपला जो अल्किन आहे त्याचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये झालं. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. हायड्रोजनेशन म्हणजे डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करणे, ट्रिपल बॉन्डला पण सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करणे. समजलं? चला समोरचा प्रश्न बघूयात. समोरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट अबाउट हार्ड वॉटर? हार्ड वॉटर बद्दल काय करेक्ट आहे? याच्यावर प्रश्न आयोग आजकाल विचारतो बरं, हार्ड वॉटर बद्दल. आता बघा, हार्ड वॉटर बघा. हार्ड वॉटर मध्ये काय असतं की आपल्या हार्ड वॉटर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट असतात. हार्ड वॉटर कंटेन्स सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ओके, सॉल्ट ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे सॉल्ट असतात. हायड्रोजन कार्बोनेट फॉर्म मध्ये असतात. दिस सॉल्ट्स आर प्रेझेंट इन द कार्बोनेट फॉर्म ऑफ क्लोराइड अँड सल्फेट. आता काय असतं? कॅल्शियम, सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आता काय असतं? हायड्रोजन कार्बोनेट बघा, कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट आणि मॅग्नेशियम हायड्रोजन कार्बोनेट. क्लोराइड पण असतात आणि सल्फाईड पण असतात. हे काय करतात? आपल्या वॉटरला हार्ड बनवतात. यांचं काम काय असतं? वॉटरला हार्ड बनवणे. त्यामुळे काय होतं? आपल्या वॉटरचं टेक्स्चर चेंज होतं, वॉटरची टेस्ट चेंज होते. बरोबर, वॉटरची काय होते? टेस्ट पण चेंज होते. तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे काय होतं? वॉटरची टेस्ट वगैरे चेंज होते, की त्याच्यामुळे वॉटर आपण काय होतं की हार्ड वॉटरमुळे वॉटर काय करतं? इट डज नॉट गिव्ह लेदर विथ सोप. म्हणजे तेव्हा पण ना कपडे धुताना कपडे कुठल्या पाण्यामध्ये धुतो आपण? आपलं जे साधं टॅप वॉटर असतं समुद्राच्या पाण्यामध्ये कपडे धुतले जात नाही. कारण जेवढा आपल्याला आपण काय म्हणतो त्याला फेस येतच नाही समुद्राच्या पाण्यामध्ये. पण आपलं जे घरचं साधं पाणी असतं टॅप वॉटर त्याच्यामध्ये फेस होतो, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप कमी असतं. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर तुमच्या पाण्यामध्ये वाढलं त्या वॉटरला म्हणतो आपण हार्ड वॉटर. आणि हार्ड वॉटरमध्ये सोप आपली फेस बनवत नाही. फेस नाही बनला तर आपण त्या वॉटरमध्ये कपडे धुवू शकत नाही, की ज्याला आपण ऍक्शन ऑफ सोप म्हणू किंवा ऍक्शन ऑफ डिटर्जंट असं म्हणूयात. बरोबर. तर काय रिझन असेल? सॉल्ट ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असले तर त्या वॉटरला आपण हार्ड वॉटर म्हणतो. हार्ड वॉटरमध्ये आपण त्याच्यामध्ये साबण टाकली किंवा साबण टाकली तर त्याच्यामध्ये फोम म्हणजे फेस तयार होत नाही. फेस जर तयार झाला नाही तर त्या वॉटरमध्ये आपण कपडे धुवू शकत नाही. सिंपल कन्सेप्ट आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये आपण कपडे धुत नाही कारण ते हार्ड वॉटर आहे. नॉर्मल घरच्या पाण्यामध्ये आपण कपडे धुतो कारण ते आपलं सॉफ्ट वॉटर आहे. कळाला प्रश्न? ओके, समोरचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन 15 मध्ये काय म्हटलं त्यांनी? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट अबाउट अमोनिया? अमोनिया म्हणजे NH3. अमोनिया गॅस असतो. NH3 गॅस असतो. अमोनिया इज बेसिक इन नेचर. बेसिक असतो, बेसिक इन नेचर. हा वीक बेस असतो. वीक बेसिक, जास्त स्ट्रॉंग नसतो, वीक बेस मानला जातो. आता अमोनिया बघा पिरॅमिडल शेप. आता मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो अमोनिया कसा पिरॅमिडल शेप आहे. अमोनियामध्ये असते ही एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ती बॉन्ड बनवत नाही. म्हणजे कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, ती एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. आणि हा शेप दिसतोय तुम्हाला, हा जो शेप आहे अमोनियाचा हा असतो आपला पिरॅमिडल शेप. दिसतोय पिरॅमिड? म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. अमोनिया इज पिरॅमिडल इन शेप. आता अमोनिया गॅस इज लाईट ब्लू इन कलर. आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं की अमोनियाचा गॅस हा लाईट ब्लू इन कलर आहे का?
नाही, अमोनिया इज कलरलेस गॅस. अमोनिया काय असतो? अमोनिया इज कलरलेस गॅस. कलरलेस गॅस असल्यामुळे तुमचं विधान नंबर 2 रॉंग झालं. बरोबर. आता हा सिंगल ऑप्शन प्रश्न आहे म्हटलं की आपलं विधान एकच बरोबर आहे. आता मी सांगितलं इट्स ॲक्वियस सोल्युशन हायली बेसिक, नाही, मी काय म्हटलं की हा वीक बेस असतो, म्हणजे हे पण विधान गेलं रॉंग. आणि इट इज ओडरलेस, नाही, अमोनिया काय असतो? कलरलेस गॅस विथ पंजेंट स्मेल. याच्यामध्ये ओडरलेस नसतो, याच्यामध्ये स्मेल असते. कुठली स्मेल असती? विथ पंजेंट स्मेल. पंजेंट स्मेल. समजलं? हा प्रश्नाचा आन्सर झाला. नेक्स्ट विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ओर ऑफ झिंक. झिंकचा ओर कुठला नाही तुम्हाला ते विचारलंय. हा दिसतो कॅर्नेटाइट. हा कॅर्नेटाइट दिसतो ना, हा कॅर्नेटाइट इज द ओर ऑफ युरॅनियम. इट इज द ओर ऑफ युरॅनियम. इट इज द ओर ऑफ युरॅनियम. हा युरॅनियमचा एक ओर आहे. तुम्हाला माहिती आहे युरॅनियम हा आपण रेडिएक्टिव्ह एलिमेंट म्हणून यूज करतो. न्यूक्लिअर फिजन मध्ये हा युरॅनियम यूज केला जातो. रेअर एलिमेंट आहे, हा आपल्या ए ब्लॉकचा एलिमेंट आहे. युरॅनियम इज प्रेझेंट इन ए ब्लॉक. ए ब्लॉक मध्ये असतो. ओके, ए ब्लॉक एलिमेंट आहे पिरियडिक टेबल मध्ये. आणि हे 3 जे ओर आहेत हे सगळे झिंकचे ओर आहेत. आपले जर आपण फॉर्म्युला बघितला यांचा, झिंक ब्लेंडलाच म्हणतो आपण ZnS. स्पेलराइट म्हणजे ZnS. स्पेलराइटला काय म्हणायचं आपण? ZnS. झिंकाइटला म्हणतो आपण ZnO. झिंकाइट इज ZnO. आणि कॅलेमाइन इज कॉल्ड ZnCO3. ZnCO3 लक्षात ठेवायचं, कॅलेमाइनचा फॉर्म्युला असतो. कॅर्नेटाइटचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाणार नाही, बट कॅर्नेटाइट लक्षात ठेवा युरॅनियमचा ओर असतो आणि तो ए ब्लॉक एलिमेंट असतो. समजला हा प्रश्न? चला तर समोरचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 17. प्रश्न विचारलाय, चूज द करेक्ट स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग. आता पहिला प्रश्न विचारलाय, जॉन डेल्टॉन डिस्कवर इलेक्ट्रॉन. अरे नाही बाबांनो, जॉन डेल्टॉननी डिस्कवर नाही केलं. इलेक्ट्रॉन कोणी डिस्कवर केला? सर जे थॉम्सन. जे थॉम्सननी इलेक्ट्रॉन डिस्कवर केला. आता कधी केला? 1897 मध्ये. ओके, लक्षात ठेवा, इसवी सन तुम्हाला विचारू शकतात. जे थॉम्सनने इलेक्ट्रॉन डिस्कवर. आता नंतर काय म्हणतो? जेम्स चॅडविक डिस्कवर प्रोटॉन. प्रोटॉन कोणी डिस्कवर केला? प्रोटॉन इज डिस्कवर बाय रुदरफोर्ड. रुदरफोर्डने आपला प्रोटॉन डिस्कवर केला. म्हणजे हे पण रॉंग झालं. कधी केलं? 1909 मध्ये, 1909 मध्ये. आणि राहिला आता आपला न्यूट्रॉन. न्यूट्रॉन कोणी डिस्कवर केला? न्यूट्रॉनचा नाही प्रश्न. रुदरफोर्ड कॅल्क्युलेट द चार्ज टू मास रेशो. नाही, रुदरफोर्डनी काय केलं? रुदरफोर्डनी इथे चार्ज टू मास, रुदरफोर्डनी काय केलं? गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट. ओके, चार्ज टू मास रेशो इज डिस्कवर्ड बाय जे थॉम्सन. इथे जे थॉम्सननीच काम केलं. जे थॉम्सन त्यांनी कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट केला होता. त्या कॅथोड रे ट्यूब थ्रू त्यांनी आपल्या चार्ज टू मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड केला. कॅथोड रे ट्यूब. कुठला? कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट कोणी केला? सर जे थॉम्सननी. आणि या एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी काय काढलं? मास ऑफ चार्ज टू मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. आता करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला विचारलंय. करेक्ट स्टेटमेंट मला वाटतं इथलं कुठलंही नाही, नन ऑफ द अबव. करेक्ट. तिन्ही स्टेटमेंट रॉंग आहेत. तिन्ही स्टेटमेंट इथे रॉंग आहेत. आता प्रश्न विचारला तुम्हाला नेक्स्ट, व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ रेडियम 223 आयसोटोप. रेडियम 223 आयसोटोपची हाफ लाईफ काय असेल? हाफ लाईफ म्हणजे समजा हे तुम्हाला 100 ग्राम दिलेलं आहे. हे जेव्हा 50 ग्राम होईल, 50 ग्राम होण्यासाठी लागणारा टाइम किंवा वेळ, त्यालाच काय म्हणतो पण हाफ लाईफ. 100 ग्रामचं 50 ग्राम होण्याकरता लागणारा टाइम, त्यालाच काय म्हणतो? हाफ लाईफ पिरियड. ओके, आता लक्षात ठेवायचं, रेडियमचा जो हाफ लाईफ पिरियड असतो तो असतो 11.4 दिवस, 11.4 डेज. हा कॅल्क्युलेटेड, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता जर तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल मग तुम्हाला बघावं लागेल की ही रिॲक्शन तुमची फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे की वेगळी. ऑर्डर जर वेगळा बदलला रिॲक्शनचा तर कॅल्क्युलेशनचा वेगळा फॉर्म्युला असतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं, रेडियम 223 याचा जो हाफ लाईफ पिरियड असतो तो 11.4, म्हणजे आन्सर आला ऑप्शन सी. मी तुम्हाला हाफ लाईफ सांगितलं. हाफ लाईफ म्हणजे तुमचा जो ओरिजिनल अमाऊंट आहे त्याच्या 50% होणे, त्याला त्या वेळाला काय म्हणतो आपण? हाफ लाईफ पिरियड. बरोबर. आता तुम्हाला माहिती रेडियम कोणी डिस्कवर केलेला? मॅडम क्युरी है ना. मॅडम क्युरीने रेडियम डिस्कवर केलेला आहे.
मॅडम क्युरी. मॅडम क्युरी, मॅरी क्युरी. कुठली मॅडम? मॅडम मॅरी क्युरी. ओके, मॅरी क्युरीने काय केलंय? रेडियम आपला डिस्कवर केलेला आहे. आणि त्याचा हाफ लाईफ 223 किती? 11.4. मॅडम क्युरीने कुठला केलाय? मॅडम क्युरी डिस्कवर रेडियम 226. कुठला? रेडियम 226 त्यांनी हा डिस्कवर केला. आणि रेडियम 226चा हाफ लाईफ खूप जास्त आहे. रेडियम 226चा हाफ लाईफ आहे 1601 वर्षे. 1601 वर्ष म्हणजे इतका याचा हाफ लाईफ पिरियड आहे. याला जर अर्ध व्हायला 1601 वर्ष लागतो बघा. पण 223चा हाफ लाईफ किती आहे? 11.4 दिवस. लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन नका होऊ देऊ. तुम्हाला जर तुम्हाला जर 226 विचारलं असेल तर तुम्ही 1601 वर्ष लिहा, आणि 23 विचारलं असेल 223 तर तुम्ही 11.4 दिवस लिहा. इथं कन्फ्युजन होऊ शकतं. 23 म्हटलं की 11.4, 26 म्हटलं की 1600, 26 1600, 26 1600 असं लक्षात ठेवा. चला तर समोरचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ ऍक्टिव्हिटी? ऍक्टिव्हिटीचं एसआय युनिट काय आहे? प्रश्न काय विचारला तुम्हाला? व्हॉट इज द युनिट ऑफ ऍक्टिव्हिटी? कुठलं युनिट? एसआय युनिट. आता बघा, एसआय युनिट असतं याचं बॅक्वेरल, म्हणजे आन्सर ए झालं. एसआय युनिट काय असतं ऍक्टिव्हिटीचं? ऍक्टिव्हिटीचं एसआय युनिट असतं बॅक्वेरल. आणि जर सीजीएस युनिट तुम्हाला विचारलं, सीजीएस युनिट असतं क्युरी. कुठली क्युरी? मॅडम क्युरी. ऑप्शन ए. समोरचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 20, 20th क्वेश्चन. या प्रश्नामध्ये काय विचारलं तुम्हाला? विच ऑफ द फॉलोइंग अल्फा इमिटर इज कॉमनली यूज इन स्मोक डिटेक्टर्स? स्मोक डिटेक्टर्स मध्ये आपण यूज करतो अमेरिशियम. अमेरिशियम हा मोस्टली युएसए मध्ये यूज केला गेलेला एलिमेंट आहे. अमेरिशियम. अमेरिशियम 241. इथे ऍक्च्युली 241 पाहिजे ऑप्शन मध्ये. 241 अमेरिशियम 241. डोमेस्टिक स्मोक मध्ये यूज केला जातो. कुठल्या स्मोक मध्ये यूज करतो आपण? डोमेस्टिक स्मोक मध्ये. डोमेस्टिक स्मोक मध्ये आपण यूज करतो अमेरिशियम 241. ओके, अल्फा डीके वगैरे याच्यामध्ये होतो. चलो तर समोरचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 21 मध्ये विचारलंय तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ रेट ऑफ केमिकल रिएक्शन? केमिकल रिएक्शनचं युनिट काय असतं? केमिकल रिएक्शनचं युनिट असतं मोल, लिटर इनवर्स, सेकंड इनवर्स. त्याला काय म्हणतो आपण? लिटर इनवर्स, सेकंड इनवर्स. असं लक्षात ठेवा, मोल, लिटर इनवर्स, सेकंड इनवर्स असं ऑप्शन आहे. ऑप्शन सी. केमिकल रिएक्शनचा रेट. केमिकल रिएक्शनचा रेट कोण वाढवतो? कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट वाढवतो. बरोबर, हे आपण लक्षात ठेवलंय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज द सम ऑफ पॉवर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स कॉल्ड एज? आता बघा, एक रिएक्शन आपली रिएक्शन ए आपण असं घेऊया, ए बी बी गिव्स प्रॉडक्ट सी सी प्लस डी डी हे दिलंय. आता जर आपण रेट बघितला, द सम ऑफ पॉवर ऑफ कोएफिशियंट, याचा एचा कोएफिशियंट काय बघा ए, आणि बीचा कोएफिशियंट काय आपला बी. जर याची आपल्याला रेट लिहायचा असेल तर रिएक्शनचा रेट काय होईल? रेट ऑफ द रिएक्शन इज इक्वल्स टू के. के म्हणजे रेट कॉन्स्टंट, ए चा पॉवर स्मॉल ए, बी च्या कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर स्मॉल बी. या पॉवरच्या समला काय म्हणतो आपण? सम ऑफ पॉवर ऑफ दिस रिएक्टंट इज कॉल्ड एज, सम ऑफ पॉवरला काय म्हणतो आपण? ऑर्डर ऑफ रिएक्शन. ए प्लस बी यांची जर आपण सम केली तर त्यालाच काय म्हणतो? ऑर्डर ऑफ द रिएक्शन. हे काय झालं तुमचं? ऑर्डर ऑफ द रिएक्शन. हा प्रश्न क्वचितच विचारला जाऊ शकतो, पण तुम्हाला एक जनरल आयडिया असायला पाहिजे. आता बघा, राज्यसेवेमध्ये तुम्हाला केमिकल रिएक्शनवर प्रश्न विचारल्या जातात. हा आपण एक प्रश्न बनवू शकतो की बाबा जर दोन कोएफिशियंटला ऍड केलं की रिएक्शनच्या जे रिएक्टंट आहेत त्याच्या कोएफिशियंटला ऍड केलं त्याला काय म्हणतो आपण? ऑर्डर ऑफ द रिएक्शन. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 23. अप टू विच एलिमेंट द लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल? कुठला ऑक्टेव्स? न्यूलँड्स ऑक्टेव्स. न्यूलँडनी काय केलं बघा, न्यूलँड ऑक्टेव्सनी काय केलंय? त्यांनी काय केलं ऑक्टेव्सनी? पहिला एलिमेंट आणि इथून 8वा एलिमेंट या दोघांच्या प्रॉपर्टीज काय असतील? सेम प्रॉपर्टीज. पहिला आणि 8वा एलिमेंट त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतील? सेम है ना. त्यांनी एलिमेंट असे अरेंज केले की जसं पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट येईल त्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात. तसं बघा त्यांनी काय केलं? लिथियम
बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. नोबल गॅसेस डिस्कवर व्हायचे होते. त्यानंतर काय येतो आपला सोडियम. लिथियम आणि सोडियमची प्रॉपर्टी सेम. त्यानंतर काय सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. क्लोरीन नंतर कोण? पोटॅशियम. त्यानंतर येतो कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंत तो देऊ शकला, कॅल्शियमच्या नंतर तो सांगू शकला नाही. लिमिट कुठे आली? कॅल्शियम पर्यंत. बघा न्यूलँड्सनी काय सांगितलं, पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट या दोघांच्या प्रॉपर्टी सेम असतात, तर तुम्ही त्याला एका ग्रुपमध्ये ठेवा. पण हा कुठपर्यंत सांगू शकला? कॅल्शियम पर्यंत. तुमचा आन्सर काय असणार? मग कॅल्शियम. पुन्हा आवर्त सारणीवर आपला व्हिडिओ बनलेला आहे. तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे न्यूलँड्स बद्दल, डिस्कवरी ऑफ पिरियॉडिक टेबल, तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल. समोरचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 24. 24. The lanthanides are the part of which of the following block elements in the periodic table? कुठल्या ब्लॉक मध्ये असतो बघा लॅन्थनाइड? लॅन्थनाइड इज प्रेझेंट इन एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये असतो. आता एफ ब्लॉक कुठं असतो पिरियॉडिक टेबल मध्ये? सगळ्यात खाली असतो बघा. इथे लिहिलं आपण एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये सगळ्यात खाली काय असतो? आपला पिरियॉडिक टेबल. इथं पहिला जी सिरीज असते ती लॅन्थनाइड असते. लॅन्थनाइड पिरियॉडिक टेबल तुम्ही बघून घ्या. लॅन्थनाइड मध्ये 14 एलिमेंट असतात. 14 एलिमेंट. हा दुसरा खालचा जो असतो त्याला म्हणतो ऍक्टिनॉइड. ऍक्टिनॉइड मध्ये पण 14 एलिमेंट असतात. याच्यामध्ये किती असतात? 14 एलिमेंट्स असतात. ऍक्टिनाइड्स मध्ये पण किती असतात? 14 एलिमेंट्स असतात. त्याचं उत्तर काय झालं तुमचं? एफ ब्लॉक एलिमेंट. आन्सर इज ऑप्शन डी. बरोबर. चला तर मग समोरचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 25. व्हॉट इज द पीएच ऑफ वॉटर इन ऍसिड रेन? ऍसिड रेन मध्ये पाण्याची पीएच काय असते? मस्त प्रश्न आहे, छान प्रश्न आहे. आता बघा ऍसिड रेन मध्ये पाण्याची पीएच असते लेस दॅन 5.5. ऍसिड रेन मध्ये बघा नॉर्मल क्लीन ऍसिड रेन, क्लीन आपण रेन म्हणू, क्लीन रेन वॉटर, याची पीएच किती असते? क्लीन रेन वॉटरची इन बिटवीन याची असते 5 to 5.5 च्या मध्ये असते. इन बिटवीन. बरोबर. जे ऍसिड रेन असते, ऍसिड रेन मध्ये काय होतं? पाण्यामध्ये काय कोणते गॅस मिक्स होतात? सल्फर डायऑक्साईड गॅस आणि नायट्रोजन ऑक्साईड. नायट्रोजन ऑक्साईड म्हणतो आपण, जसं NO3 झालं, NO2 झालं, HNO3 झालं किंवा NiNO2 झाला, गॅस मिक्स झाला, याच्यामध्ये नायट्रोजनचा ऑक्साईड मिक्स झाला. या दोघांच्या मिक्सिंगमुळे काय होते? ऍसिड रेन तयार होते. ऍसिड रेन. ओके. तर ऍसिड रेनची पीएच काय असते? कमी असते. ती मोस्टली आपण म्हणतो 4. ती मोस्टली आपण 4 म्हणतो. ती पीएच कशी असते? मोस्टली 4 म्हणतो आपण, राईट. पीएच ऑफ ऍसिड रेन किती असते? पीएच ऑफ ऍसिड रेन इज 4.0. लक्षात ठेवा, पीएच ऑफ ऍसिड रेन इज 4.0. ऍसिड रेन बद्दल पण प्रश्न विचारू शकतात. ऍसिड रेनचे ड्रॉबॅक काय आहेत? आता जो ताजमहल आहे, बरोबर, इचिंग ऑफ ताजमहल, इचिंग ऑफ ताजमहल म्हणजे ताजमहलला ब्लॅकिंग ऑफ ताजमहल है ना, ब्लॅकिंग ऑफ ताजमहल. इचिंगचा त्यापेक्षा आपण काय म्हणतो? ब्लॅकनिंग ऑफ ताजमहल. ब्लॅकनिंग ऑफ ताजमहल कशामुळे होतं? आपल्या ऍसिड रेनमुळे होतं. ऍसिड रेनमुळे की स्किन डिसीज पण वाढलेत. जर आपण ऍसिड रेन, जसं आपण म्हणतो की पहिल्या बरसातमध्ये आपण भिजतो. आता या केसमध्ये काय झालं? इतकं जास्त पोल्युशन झालं. पोल्युशनमुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड गॅसेस रिलीज होतात. तर ते गॅसेस तुमच्या पाण्यामध्ये मिक्स झाले तर समजून घ्या ऍसिड रेनचे चान्सेस वाढतात. म्हणजे अशा विशिष्ट ठिकाणी ऍसिड रेनचे चान्सेस वाढलेले आहेत. बरोबर. आता या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 प्रश्न घेतले, जेणेकरून मी एक आपल्या रसायनशास्त्राचा एक थोडक्यात रिव्हिजन करून दिलेली आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट करा आणि कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. जितका होईल तितका व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून एक मला मोटिवेशन मिळेल आणि मी अजून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर आणेल. त्यामुळे तुमची रिव्हिजन होईल. तुम्हाला हमखास तुमच्या एक्झामसाठी या व्हिडिओचा फायदा होईल. आय होप यू आर डुईंग वेल. थँक्यू. आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ मी लगेच अपलोड करेल. धन्यवाद.